अभिनेता सैफ अली खानवर झालेल्या चाकू हल्ल्यामुळे बॉलिवूडमधून दिग्गज अभिनेत्यांना वारंवार टार्गेट केलं जात असल्याची चर्चा सुरू झाली आहे। लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून सलमान खानला आलेल्या धमक्या, सलमानच्या घरावर झालेला गोळीबार आणि त्यानंतर आता सैफ अली खानवर झालेला हा जीवघेणा हल्ला, त्यामुळे या चर्चांना उधाण आलंय। अभिनेता सैफ अली खानवर झालेल्या चाकू हल्ल्यानंतर बॉलिवूडला टार्गेट केलं जात असल्याची एक भावना समोर येऊ लागली आहे। सैफ अली खानवर त्याच्या घरात घुसून हल्लेखोराने सपासपाचे 6 वार केले। या सगळ्यामुळे बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी प्रश्न उपस्थित केलेत। याआधी सलमान खानला अनेकदा लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या। त्यातच सलमानच्या घरावरही गोळीबार करण्यात आला होता। त्यातच सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यानंतर बॉलिवूडमधील कलाकार मंडळींनी चिंता व्यक्त केली आहे। प्रकरणाच्या मुळाशी जाऊन चौकशी होणं गरजेचं असल्याचं ज्येष्ठ अभिनेते रजा मुराद यांनी म्हटलंय। जहां कोई घर में घुसकर किसी को कत्ल करने की कोशिश करता है या लबे सड़क आप किसी को गोली मार देते हैं, तो ये तो एक बात पब्लिक हो जाती है। तो कुछ बातें जो हैं पब्लिक हुई हैं और इसकी गहराई तक पहुंचना बहुत जरूरी है कि इस साजिश के पीछे कौन है और जो भी होगा उसे कड़ी से कड़ी सजा मिलनी चाहिए। फक्त सैफच नाही तर अनेक ठिकाणी अशा घटना घडल्याचं अभिनेत्री ममता कुलकर्णी यांनी म्हटलंय। ये सिर्फ सैफ तक ये इंसिडेंट सिमिट नहीं है, ये काफी जगह ये ऐसे हादसे हो रहे हैं और सुनते आ रही हूँ, चाहे वो गुजरात में हो, राजकोट में है, बॉम्बे में है। थोड़ी सी हल्की सी आंख लग जाती है, चोर घुस जाते हैं, तो ये अपनी सिक्योरिटी को थोड़ा टाइटन करने की जरूरत है। और तब तक मैं सैफ के बारे में बहुत चिंतित हूँ। मैं ईश्वर से प्रार्थना करूंगी ध्यान में जाके कि उनका स्वास्थ्य जल्दी से ठीक हो जाए। सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यानंतर देशभरातील अनेक कलाकारांनी सैफ यातून लवकर बरा व्हावा अशी प्रार्थना केली आहे। दाक्षिणात्य सुपरस्टार चिरंजीवी, अभिनेत्री पूजा भट्ट, पुलकित सम्राट, परिणीती चोप्रा या कलाकारांनी या घटनेनंतर दुःख व्यक्त केले आणि सैफ लवकर बरा व्हावा अशी प्रार्थना केली आहे। याआधी बॉलिवूडमधील अनेक दिग्गजांवर हल्ल्याच्या घटना घडलेल्या आहेत। 1997 साली टी सिरीजचे संस्थापक गुलशन कुमार यांची अंधेरीत गोळ्या झाडून हत्या करण्यात आली। अभिनेता सलमान खानला गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून वारंवार धमक्या देण्यात आल्या। 2024 मध्ये सलमानच्या घरावर गोळीबार झाला। त्यानंतर सलमानच्या सुरक्षेमध्ये वाढ करत सलमानला Y+ सुरक्षा देण्यात आली। 1990च्या दशकात शाहरुख खानला अबू सालेम कडून वारंवार धमक्या दिल्या जात होत्या। या धमक्या अजूनही सुरू असल्याचं बोललं जात आहे। 2023 ला महाराष्ट्र सरकारकडून शाहरुखला Y+ सुरक्षा देण्यात आली आहे। 2000 साली सांताक्रूज इथं राकेश रोशन यांच्यावर 2 हल्लेखोरांनी गोळीबार केला। या हल्ल्यात राकेश रोशन थोडक्यात बचावले। 2001 साली अभिनेत्री प्रीती झिंटाला धमकी देण्यात आली। तिच्याकडून 50 लाखांच्या खंडणीची मागणी करण्यात आली होती। वेगवेगळ्या कारणांसाठी आतापर्यंत बॉलिवूडमधील अनेक कलाकारांना धमक्या आणि हल्ले करण्यात आले। आता सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर सेलिब्रिटींवर करण्यात आलेल्या हल्ल्यांची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे। त्यामुळे हल्लेखोराला लवकरात लवकर अटक करून कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।